नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता सगळेजण मंगळागौरीसाठी जमलेले आहेत आणि मग कावेरी बायकांना कुंकू लावत असते. त्यावेळेस त्या बायका म्हणतात की नाही नाही मी लावून घेते. असं म्हणत कावेरीकडून कोणीच कुंकू लावून घेत नसतं, का तर कावेरीचा नवरा उदय आलेलाच नाहीये आणि मग तो जिवंत आहे का काय माहीत नाहीये. तरीही कावेरीची मंगळागौर केली जाते. या गोष्टी काही बायकांना आवडलेल्या नसतात, त्यामुळं त्या कावेरीला बोलू लागतात. तेव्हा दुसरी बाईला तिला कुंकू लावायला कावेरी जाते, तेव्हा ती पण म्हणते की नाही नाही मला पण नको, माझी मी लावून घेते. तेव्हा त्या सरळ म्हणतात की का काय झालं, तुम्ही असं काय करताय. तेव्हा त्या बायका म्हणतात की कसं हिचा नवरा आहे का नाही काहीच माहित नाही ना, म्हणजे तुमचा उदय तुम्ही आहे म्हणून सांगताय पण उदय अजूनपर्यंत आलेला नाही. हे सगळं ऐकून इकडे यामी आणि त्याचबरोबर पौर्णिमा या दोघींनाही खूप आनंद झालेला असतो. दोघीही खुश झालेले असतात, कारण मंगळागौरीमध्ये राडा होतोय या गोष्टीचा आनंद एक वेगळाच असतो त्यांच्यासाठी. तेव्हा इथे येतात आणि बोलू लागतात की नक्की काय म्हणायचंय काय तुम्हाला, म्हणजे तुमचं जे काही वागणं आहे त्याचं काय समजायचंय मी, असं बोलत असतात. तेव्हा माझं असं म्हणणं आहे की तुम्ही वाटेल तसं बोलाल आणि आम्ही ऐकून घ्यायचं. माझी सून कावेरी आणि मला पूर्णपणे खात्री आहे की आमचा उदय परत येणार आहे, त्यामुळं तुम्ही त्याच्या बाबतीत असं बोलू शकत नाही, असं ठणकावून सांगत असतात. त्याचवेळी इकडे कावेरीला तर सांगतात की लाव कुंकू सगळ्यांना. आणि मग इकडे आता कावेरी किचनमध्ये येते. त्याचवेळी विद्या किचनमध्ये असते. कावेरी तिथे येऊन थांबलेली असते. विद्या म्हणते काय झालं कावेरी वहिनी, नक्की काय झालेलं आहे. तेव्हा कावेरी सांगू लागते की मला कळत नाहीये की मी फसवणूक करते की काय, कारण बघितलं ना, म्हणजे एवढं सगळं चालू आहे, मंगळागौरीची पूजा आहे आणि मी सवासनं नाहीये ना, मग मी असं कसं करू शकते, कारण माझं आणि उदयचं लग्न कुठं झालंय हे का बाकीच्यांना माहीत नसलं तरी मला माहिती आहे ना. तेव्हा विद्या म्हणते की हे बघा वहिनी, तुम्ही जे करताय ना ते आत्ता तुम्ही चांगल्यासाठी करताय, कारण तुम्ही तुमच्या मैत्रिणीला दिलेला शब्द आहे ना तो पाळण्यासाठी करताय. पण तुमच्या लक्षात येतंय का, या सगळ्यामुळं जर काही चांगलं घडणार असेल तर हरकत काय आहे, असं तिचं म्हणणं असतं. आणि त्याच वेळी ती म्हणते की तुम्ही देवीची माफी मागा, सगळं व्यवस्थित होईल. इकडे त्याचबरोबर सगळ्या बायका यांचं बोलणं सुरू असतं आणि मग सगळ्या बायकांना सांगू लागते की हे बघा, आता तुम्ही काहीही म्हणालात तरीही कावेरी माझी सून आहे आणि माझ्या सुनेची मंगळागौर करायचं मी ठरवलेलं आहे, आणि तीही अगदी दणक्यात, कारण माझ्या उदयवरती पूर्ण विश्वास आहे. एका बायकोचा तिच्या नवऱ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि त्यामुळं उदय परत येणारच आहे, असं सांगत असतात. तेव्हा बायका म्हणू लागतात की हो बरोबर आहे सुलक्षणाताई, पण आम्हाला वाटलं होतं म्हणून आम्ही बोललो होतो. तेव्हा सुलक्षणा म्हणते की आमचं मन आम्हाला सांगतंय ना, उदयला काही झालेलं नाहीये. अशा पद्धतीने बोलणं सुरू असतं. त्यानंतर आता इकडे पौर्णिमा आहे ती पुढे येते. तेव्हा सगळ्या बायका म्हणू लागतात की तुमचं काय काम आहे इथं, आणि तुम्ही तर विधवा आहात ना, मग कशासाठी. तेव्हा कावेरी पौर्णिमाची बाजू घेते आणि म्हणते की तुम्ही असं कसं म्हणता त्यांना, मला सांगा एखाद्या बाईचा नवरा गेला यामध्ये तिचा काय दोष असतो, म्हणजे तिची काय चूक असते. आता एखाद्या स्त्रीचा नवरा जातो, मग तिनं ते आयुष्यभर दुःख घेऊन बसायचं का, कुठल्याच कार्यक्रमात त्यांनी यायचं नाही, आलं तर लांब लांब राहायचं, हे का असं कशासाठी. जर त्यांची इच्छा असेल तर हे सगळं नीट झालंच पाहिजे, अशा भाषेमध्ये कावेरी बोलत असते. तेव्हा मात्र सगळेजण तिथं असतात आणि कावेरीचं कौतुक करू लागतात. म्हणजे इथे कावेरीने त्या मूर्ख पौर्णिमाची बाजू घेतली, पण तिला कुठे काय पडलेलं आहे की कावेरी आपल्यासाठी काय करते, या गोष्टीचं तिला ना कोट ना कौतुक. ती मात्र स्वतःच्याच तोरत असते. यामी सोबत प्लॅन बनवण्यामध्ये बिझी असते. इकडे आता खेळायला सुरुवात होते. मग सगळे खेळ चालू झालेले असतात. अगदी झिम्मा, फुगडी, सूप नाचवणे ह्या सगळ्या गोष्टी सुरू असतात. त्याच वेळी यश तिथं आलेला असतो आणि यश मात्र ओढणी पांघरून आलेला असतो. ह्या सगळे जे खेळ आहेत ते वाकून तो पाहत असतो, कारण त्याच्यासाठी ही गोष्ट खरंच खूप महत्त्वाची असते. त्याला खूप छान वाटत असतं. आणि मग विद्याचं लक्ष जातं आणि विद्याच्या लक्षात येतं की यश हा आलेला आहे आणि यश तिथे चोरून बघत आहे. ही गोष्ट विद्याच्या लक्षात आलेली असते. त्याचबरोबर सगळेजण तिथे येतात. विद्या म्हणते की चोर पकडला, चोर पकडला, असं म्हणत यशला पकडून घेऊन ती आलेली असते. सगळ्या बायका पाहत असतात आणि सगळ्या म्हणत असतात की हे काय आता. आणि त्यावेळेस यश जो आहे तो पाहत असतो. तेव्हा यश म्हणतो की सॉरी, मी तुमचे फोटो काढायचे होते ना, एवढे छान तुम्ही तयार झालाय, तुम्हाला सगळ्यांना पाहायचं होतं ना, म्हणून मी आलेलो आहे, असं यश तिथं सगळ्यांना सांगू लागतो. तेव्हा मात्र सगळेजण तिथं असतात आणि म्हणते काय चाललंय रे तुझं, मला ना हे अजिबात पटत नाही यश तुझं, असं म्हणत यशला ओरडायला सुरुवात करते, जा बरं तू. तेव्हा यशला पाठवून देते आणि म्हणते की जा.
तिकडे निवांत खेळ जा, इथे नको थांबूस, असं माने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. यश मात्र म्हणत असतो की मी व्हिडिओ बनवतोय ना तुमचे, असं काय करताय, बनवू द्या ना मला ते, म्हणून तर मी आलेलो आहे, असं यश बोलत असतो. परंतु इकडे मा मात्र ऐकायला तयार नसते. मा म्हणते आमच्याकडे मोबाईल आहे ना. विद्या म्हणते की आम्ही काढू व्हिडिओ, असं विद्या ठणकावून सांगत असते. त्यासोबतच मा आणि विद्या दोघीही आता बोलत असतात आणि यशला तिथून हकलवतात. यश म्हणत असतो की ठीक आहे. आता यशकडेही कोणता ऑप्शन नसतो आणि यश तिथून निघून जातो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की यश तरीही आता चोरून पाहत असतो. यशच्या डोक्यात वेगळंच सुरू असतं आणि यश मात्र या सर्व गोष्टी तिथे आनंदाने एन्जॉय करत असतो. परंतु आता त्याला पुन्हा बाहेर पाठवलेलं असतं आणि यश बाहेर जाऊन बाहेरून तो खेळ पाहू लागतो. त्याला खरं तर कावेरीचं खूप कौतुक वाटत असतं. या सगळ्या गोष्टींमुळं तो खुश झालेला असतो. त्यासोबतच यश पुन्हा पाहत असतो. आता यामी आणि त्याचबरोबर पौर्णिमा या दोघींचा प्लॅन होतो. काही झालं तरीही कावेरीची मंगळागौर नीट होऊ द्यायचीच नाही असं त्यांचं ठरलेलं असतं आणि त्या पद्धतीनेच त्या प्लॅनिंगही करत असतात. मग कावेरी त्याचबरोबर इकडे यश हे एकमेकांकडे पाहत असतात. यश तिकडून पाहत असतो. कावेरीचंही लक्ष यशकडे असतं आणि त्याच वेळी आता यशला आठवू लागतं. यशला असं जाणवतंय की कावेरी आणि तो दोघंही लग्न करून घरात आलेले आहेत आणि मग मा म्हणते की खरंच माझी सून आलेली आहे. यशही म्हणत असतो की आज खऱ्या अर्थाने मी पुन्हा तुम्हाला या हक्काच्या घरात घेऊन आलेलो आहे, या घरची खरी सून बनवून, असं यशचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र मा म्हणत असते की काय चाललंय हे सगळं, आणि नंतर मालाही आनंद झालेला असतो. माही तेवढीच खुश झालेली असते. आणि मग विद्या त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात. सगळेजण म्हणत असतात की खरंच लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे. अशा पद्धतीने त्यांचं सगळ्यांचं बोलणं झालेलं असतं. यश आणि कावेरी लग्न करून आलेत, खूप सुंदर दिसत आहेत दोघंही आणि दोघंही एकमेकांकडे पाहतात. तेव्हा सगळेजण म्हणतात की आता उखाणा घ्यावा लागेल. कावेरीला इकडे सुलक्षणा म्हणते की कावेरी उखाणा घे बरं. कावेरी आता विचार करू लागते की नक्की उखाणा काय घ्यायचा आहे. मग कावेरी उखाणा घेते. अंगणात होती तुळस, तुळशीला लावते दिवा, यशरावांसारखा जोडीदार जन्मोजन्मी हवा. अशा पद्धतीने कावेरी उखाणा घेते. सगळेजण कौतुक करतात, टाळ्या वाजवतात, कारण सुंदर असा उखाणा घेतलेला असतो. त्यानंतर मा बोलते की यश आता तुझा नंबर आहे, आता तू उखाणा घ्यायचा आहे. हे ऐकल्यानंतर आता यश म्हणतो मी काय घेऊ आता उखाणा, आणि मग तो लगेचच म्हणतो आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, कावेरीचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा. अशा पद्धतीचा सुंदर असा उखाणा त्याने घेतलेला असतो. सगळेजण हसत असतात आणि मा म्हणते की यश आणि कावेरी जोडीने फुगडी घाला आता. आणि मग यश आणि कावेरी या दोघांनाही फुगडी घालायला सांगितलेली असते आणि दोघंही छान अशी फुगडी घालतात. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की कावेरी मा दोघीही आता तिथे पुढचा खेळ सुरू होतो. अगं अगं सुनबाई, काय म्हणतात सासूबाई. मग कावेरीला विचारलं जातं की माझ्या पाटल्या काय ग केल्यास, काय ग केल्यास. त्यावर कावेरी सांगते बहिणीच्या लग्नात बहिणीला दिल्या. हे सगळं त्यांचं बोलणं सुरू असतं. त्यानंतर विद्या आणि त्याचबरोबर पौर्णिमा तिथे येतात. त्यांच्या दोघींचाही छान असा खेळ रंगलेला असतो. हे सगळं खूप छान पद्धतीने घडत असतं आणि त्याच वेळी इकडे कावेरी आणि मा दोघीही छान रमलेले असतात. विद्याही तेच बोलते आणि मग मनातल्या मनात काय बोलतेस काय बोलतेस. विद्या म्हणते तुमचं कौतुक करते कौतुक करते तुम्हाला, आणि त्याचबरोबर नंतर बोलते की तुम्हाला शिव्या घालते. हे सगळं विद्याचं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की आता यामी आणि त्याचबरोबर माधवी दोघीही आलेले असतात सेम हाच खेळ घेऊन. त्यांचंही माझा राणीहार काय ग केलास काय ग केलास. त्यावरती ती सांगते मोबाईल घेतला मोबाईल घेतला. हे छान असा खेळ रंगलेला असतो आणि सगळ्याजण एकमेकांकडे पाहत असतात. खूप सुंदर अशा तयार झालेले असतात आणि जोरात हा खेळ सुरू असतो. मा सुद्धा खुश असते कारण इतक्या दिवसानंतर मा सुद्धा मंगळागौरीचे खेळ खेळणार असते. कारण या सगळ्याचं क्रेडिट जातं ते म्हणजे चिकूला. चिकूमुळं त्यांच्या घरात हा आनंद परत आलेला आहे. कारण चिकू हा धर्माधिकारींचा वारस आहे आणि चिकू घरात आल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी छान पद्धतीने घडत आहेत. तर इकडे आता फुगड्या सुरू झालेल्या असतात. सगळेजण पाहत असतात पण यश मात्र एकटक कावेरीकडे पाहत असतो. मग यामी आहे ती फुगडी घालायला येते. यामीच्या डोक्यात एकच प्लॅन असतो की आता हिला सोडायची नाही, हिला चांगलीच पाडायची, एवढंच यामीने ठरवलेलं असतं.
आणि यामी आहे ती आता कावेरीला पाडण्यासाठी प्रयत्न करते आणि तेवढ्यात यशचं लक्ष जातं. यश धावत येतो आणि कावेरीला सावरतो. खरं तर यामीनं जो प्लॅन केलेला होता त्या प्लॅननुसार यश इकडे कावेरी तोंडावर पडणार असते आणि त्यासोबतच तिथे लगेचच आलेले असतात ते म्हणजे सगळेजण. आणि मग सगळेजण धक्का बसल्यासारखे पाहू लागतात. तेव्हा यश म्हणतो की सॉरी काय झालं, त्यांचा तोल गेला ना म्हणून. आणि सगळे पाहत असतात कारण कावेरी जी आहे ती यशच्या मिठीत असते आणि या गोष्टीचा आता कांगावा करायला तिथे वेळ मिळणार असतो. यामी म्हणते की यश तुला कळतंय का तुझं काय चाललंय ते, या तुझ्या वागण्यामुळं सगळ्यांना किती त्रास होणार आहे तुला माहितीये का, असं म्हणत ती बोलायला सुरुवात करते. खरं तर इथे रागही आलेला असतो, तो म्हणजे अमृता सुद्धा रागाने पाहत असते. पण यश म्हणत असतो की काही नाही, त्या पडत होत्या त्या गोष्टीसाठी मी त्यांना सावरायला आलोय, मी बाकी काही गोंधळ घातलेला नाही. मा पण ओरडत असते आणि सगळ्या बायका म्हणू लागतात की हा सगळ्या बायकांमध्ये आलेला आहे, नक्की काय आहे, आणि त्याच्यावरती संशय घेत असतात, शंका घेत असतात. आणि तेव्हा मात्र इकडे कावेरी म्हणत असते की ते मी पडत होते ना म्हणून आलेले आहेत असं कावेरी सांगत असते. परंतु कावेरीवरती आता कोणाचा एवढा विश्वास बसत नसतो. यामी म्हणत असते की यश काय चाललंय रे, तुझी यायची काय गरज होती. आणि मग माला सांगू लागतात की ओरड. तेव्हा मा म्हणते की हां यश तुला कळतंय का, असं म्हणत मा यशचा कान पकडत असते. तेव्हा कावेरी सुद्धा यशची बाजू घेत असते आणि सांगत असते की त्यांची काही चूक नाहीये आणि तुम्ही त्यांना ओरडू नका, मा तुम्ही त्यांना शिक्षा नका करू, असं बोलणं सुरू असतं. तेवढ्यातच अमृता तिथे येते आणि अमृता म्हणते की नाही मी माझ्याशी बोलायचे, मावशी चल जरा, असं म्हणत मला घेऊन ती जाते. तेव्हा यामी आणि पौर्णिमा दोघीही म्हणत असतात की खरंच बरं झालं, आता आपल्या मनापेक्षा जास्त गोष्टी घडत आहेत, कारण आपल्याला त्या यशला चांगलंच उद्ध्वस्त करायचं आहे. कावेरीला तर करायचंच आहे पण त्याआधी यशलाही करायचं आहे, कारण यश हा माझा खूप लाडका आहे ना, म्हणून त्याच्या बाबतीत हे सगळं बोलणं सुरू असतं. खरं तर खूपच छान गोष्ट झालेली. कावेरी मात्र इकडे विचार करत असते. कावेरी म्हणत असते की आता काय करू, नक्की काय चाललेलं आहे. विद्या तिथे येते आणि म्हणते फ्रेंडशिपवाल्या वहिनी नक्की काय झालंय. तेव्हा ती म्हणते की नाही काही नाही झालेलं. आणि मग छान असं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात आणि त्याच वेळी जेव्हा हे सगळं चालू आहे तेव्हा मात्र इकडे यशला तिथे मा येते आणि यशचा कान पकडते आणि यशला म्हणू लागते की हे सगळं जे काही आहे ना हे असं झालेलं आहे, असं यशला ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे यश पाहत असतो आणि यश म्हणतो मा. तेव्हा मा म्हणते की तुला माझ्यासोबत फुगडी घालावी लागेल. नक्की आता माने हा निर्णय का घेतला असेल, तुम्हालाही प्रश्न पडला असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर पुढे आहे. कारण अमृता ही माला घेऊन बाहेर गेलेली होती आणि मग त्यावेळेस ती तिथं जाऊन माला म्हणते की मा यश माझ्याकडे पाहतोय, तो मला पाहण्यासाठी आलाय, तो कंटिन्यू इथे आल्यापासून तो फक्त आणि फक्त माझ्याकडे पाहतोय, असं ती बोलत असते. तेव्हा मा म्हणते काय सांगतेस तू. तेव्हा ती म्हणते की हो मी खरंच सांगते तुला, आणि म्हणून तर मी तुला सांगायला सांगितलेलं आहे. तेव्हा ती म्हणते की अगं यश आहे ना, म्हणजे मला आणि आईला जी शंका होती की यशच्या मनात काही आहे का, पण खरंच यशच्या मनात फक्त मी आहे आणि म्हणून तर यशने एवढा मोठा निर्णय घेतला. आज मंगळागौरीच्या कार्यक्रमात तो स्वतःहून आलेला आहे आणि तोही मला पाहण्यासाठी आलाय. मावशी यशला ओरडू नकोस तू, असं अमृता सांगू लागते. तेव्हा सुलक्षणाला पटतं. सुलक्षणाला कुठं माहिती आहे की नक्की यांचा डाव काय आहे ते पुढे तर आपल्याला कळणारच आहे. गौरी त्यांचा डाव उधळून लावणारच आहे. आणि मग इकडे माने सांगितल्यामुळं इकडे मा म्हणते की यश तुला शिक्षा होणार आहे. तेव्हा यश डिरेक्टली सांगतो की चालेल, मला कोणती शिक्षा होणार आहे असं नाही विचारलंस, असं मा विचारते. त्यावर यश म्हणतो की तू जी शिक्षा देईल ती मला चालणार आहे, असं यशने सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे मा म्हणते की यश तुला माझ्यासोबत फुगडी घालावी लागेल. तेव्हा मात्र सगळेजण हसत असतात. म्हणजे यशला सगळ्यांना वाटलेलं की यशला आता भयानक अशी शिक्षा मिळणार आहे, पण नाही. खरं तर माने ही परिस्थिती खूप छान पद्धतीने हँडल केलेली असते आणि मग यशची ती बोलत असते, कारण तिने अमृताला सांगितलेलं असतं की हो बरोबर आहे, जर असं सगळं होणार असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की मा यशला म्हणते की माझ्याशी फुगडी घालायची का, तर मलाही आनंद झालेला असतो की अमृताच्या आयुष्यात सुखाचे क्षण आलेले आहेत, अमृताच्या आयुष्यात हे सगळं सुख आलेलं आहे
आणि आता मग मी आणि माधवी आम्ही दोघीही एकमेकींना दिलेला शब्द पूर्ण करणार, कारण माझ्या उदयसाठी मी इकडे अमृताला मागणी घातलेलीच आहे आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी सोपस्कर होतील असं त्यांचं बोलणं चालू असतं. आणि त्याच वेळी इकडे यशही खुश झालेला असतो आणि तो फुगडी घालायला तयार होतो. आता यश फक्त आणि फक्त कावेरीकडे पाहत असतो, परंतु इकडे अमृताला असं वाटत आहे की यश तिच्याकडे पाहतोय, कारण यश मागे फिरून कावेरीकडेच पाहत असतो. कावेरी म्हणते की खरंच ह्या मायलेकरांची जोडी आहे ना, त्यांना कोणाचा कसलाच त्रास व्हायला नको आहे, ते दोघंही खुश असले पाहिजेत असं इकडे बोलणं चाललेलं असतं. त्याचबरोबर कावेरी बोलत असते, पाहत असते, कावेरी टाळ्या वाजवत असते, तिला खूप छान वाटलेलं असतं आणि ही गोष्ट यशच्याही लक्षात आलेली असते. त्याचबरोबर आता यशने मंगळागौर तर होती, यशने कावेरीसाठी सुंदर साडी आणलेली आहे आणि यश म्हणतो की तुम्ही मला तोंडाने नाही सांगितलं तरी मला माहिती आहे की तुम्हीही माझ्या प्रेमात आहात, मला जे वाटते ते तुम्हालाही वाटते. इकडे असं मा बोललेली असते आणि त्याचबरोबर इकडे यशला वाटत असतं. त्यासोबतच यश म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही आज ही साडी मी कावेरीला देणार आणि त्यांच्या मनातलं जाणून घेऊन मग सगळ्यांना सांगणार, हक्काने कावेरी या घरात बायको बनून येणार. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की कावेरीकडे आलेली असते, आवर्जून आलेली असते, कारण आता अमृताकडूनही होकार आलेला असतो आणि तिथं येऊन बोलते. ती म्हणते की तुझ्याशी लग्न करून माझ्या उदयने माझं ऐकलं नाही, पण यश माझं ऐकणार आहे आणि मी दिलेला माधवीला शब्द जो आहे तो पूर्ण होणार आहे. कावेरीला धक्का बसतो, कारण हे बोलून गेले हे खरंच खूप भयानक आहे. ह्या गोष्टीची जाणीव कावेरीलाही असते. आता यशने दिलेली साडी कावेरीने घेतलेली असते, अंगावरही टाकलेली असते आणि ती म्हणत असते की खरंच खूप सुंदर साडी आहे. आणि जेव्हा असं बोलून जाते तेव्हा कावेरीचा चेहरा पडलेला असतो आणि उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की यश कावेरीच्या जवळ आलेला आहे आणि कावेरीला प्रेमाची कबुली देत आहे. तिला म्हणत आहे की माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. तेव्हा मात्र कावेरी पाहतच राहते. तर अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.